आमच्याकडे पाहुणे आलेत बरं का, कोण ते सांगते पुढं. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर एवढी छान रेडी होऊन मी कुठे चालली आहे, तर मला जायचं होतं स्कूलमध्ये बबूच्या. त्याआधी मी शॉपमध्ये आले त्याला सोडून आणि नंतर मस्त नाश्ता मागवला. आणि हा नाश्ता एवढा भारी, म्हणजे सुशीला करतात ते, आणि कधीच करतात पण एवढा छान करतात ना, टेस्ट खूप आवडते मला आणि मला खरंच खूप आवडतो. त्यानंतर मी गेले स्कूलमध्ये. 10चा टाईम होता तरी मला 10:30 वाजलेच होते. म्हटलं उशिराच चालू होईल कारण लहान मुलांचं आहे, कोणी येतं कोणी नाही. त्यानंतर मस्त त्यांचं एकादशीचा कार्यक्रम होता. उद्या आषाढी एकादशी आहे, तर त्याचा आजच फंक्शन घेतलं होतं त्याने, कारण उद्या सुट्टी असणार आहे सगळ्यांना. त्यामुळं मस्त आरती वगैरे झाली, विठुरायांची आरती वगैरे केल्यानंतर मस्त त्यांचे डान्स होते 2-3, ते डान्स वगैरे झाले. आणि छान, म्हणजे एवढे लहान मुलांनी एवढे छान डान्स केले की बस काही विचारूच नका. त्यानंतर त्यांनी घोडाही आणला होता. लहान मुलं आहेत आणि छान वाटेल त्यांना, खुश होतील बघून. काही रडत होते, काही खुश होते. खूप छान असं फंक्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही सगळं फंक्शन करून मी गेले क्लासमध्ये स्टुडंट बसले होते, त्यांचा क्लास घेतला. 2-3 आल्या होत्या आज, पण जास्त आले नव्हते कोणी. आणि त्यानंतर वर्क करत बसले होते, पण एवढा आळस येत होता की काही विचारूच नका. आणि माझ्यापेक्षा जास्त तर माझ्या स्टुडंटलाच आळस आहे. तिचं म्हणणं होतं की आज तर मी खूप दमली आहे, कारण मी पुण्याला गेले होते ना, आजच सकाळी आले तर झोप नाही झाली. आणि त्यानंतर मी निघाले घरी जाता मला भरपूर असं सामान घ्यायचा होता. घरून कॉल करून सांगितलं होतं बबूनी परत मावशीनी की येत्या वेळेस डाळिंब मनुके आणि बदाम घ्यायचे होते. हे सगळं सामान घेतला. मग रिटर्न परत घराकडे गेले. आणि घरी आमच्याकडे कोण पाहुणे आलेत तर बघा, माझ्या मावशा आलेत सगळ्या. आजीची थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून सगळ्या मावशा आल्या होत्या आजीकडे. आणि असाच आजचा दिवस संपला. बाय.